नमस्कार मंडळी, मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, आज सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य कथन करतो. या आठवड्यात चंद्र हा मकर, कुंभ आणि मीन आणि रविवारी मेष या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्या अनुषंगाने हा आठवडा प्रत्येक राशीला कसा जाईल हे आता आपण बघू. मेष रास, आठवड्याचा शेवट जो आहे म्हणजे 29-30 किंवा 29-30 नाही 28-29 हे 2 दिवस हे अत्यंत वाईट जातील. थोडाफार मानसिक त्रास होईल, मनासारखं निर्णय होणार नाही, व्यय होईल, पैसे खर्च करावे लागतील. तर त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण सावधगिरीने करा. बाकी आठवडा उत्तम आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यामध्ये व्यवस्थित कामं मार्गी लागतील. व्यवसायात आवक वाढेल. पैशाची कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण होतील आणि एकंदरीत आठवड्याचा शेवट सोडल्यास हा आठवडा उत्तम जाईल. वृषभ रास, जमल्यास थोडंसं आध्यात्मिक बाबतीमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा, योगा करा. हा आठवडा हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. छोटे मोठे प्रवास होऊ शकतात, धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता सुरुवातीला. त्यानंतर 26, 27, 28, 29 हे 4 दिवस आठवड्यातले हे तुम्हाला उत्तम जातील. नोकरी धंद्यामध्ये वरिष्ठ खुश असतील, धंद्यामध्ये ऑर्डर्स मिळतील किंवा असलेल्या ऑर्डरचे पैसे वसूल होतील. पैशाची कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण होतील. एकंदरीत मुलाबाळांकडून आनंदाची बातमी कळेल. नोकरीमध्ये चांगलं यश लाभेल. नोकरीची अपेक्षा असली तर नवीन नोकरी मिळू शकते. तर त्यामुळे एकंदरीत आठवडा आनंदाचा आहे. मिथुन रास, 24 आणि 25 हे 2 दिवस अत्यंत सांभाळून राहायचे आहेत. बोलण्याने कुणाला दुखवू नका. मित्रमंडळींबरोबर जेवढ्याच तेवढे संबंध ठेवा. सावध राहा. आपलंच म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करू नका आणि शरीर प्रकृतीची काळजी घ्या. नंतर मात्र 26 पासून पुढचा आठवडा चांगला आहे. भाग्योदयकारक घटना घडू शकतात. नोकरी धंद्यामध्ये बदली किंवा बढतीची अपेक्षा असेल तर तुमचं काम होऊ शकतं. त्या दृष्टीनेही प्रयत्न केलात तर यश तुम्हाला मिळू शकते. एकंदरीत पहिले 2 दिवस सोडल्यास नंतर 4 दिवस आठवड्याचे चांगले जातील. कर्क रास, कर्क राशीला 26 आणि 27 हे 2 दिवस हे शारीरिक त्रासाचे जाण्याची शक्यता आहे. छोटा मोठा आजार होण्याची शक्यता आहे. दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टर गाठा. आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराचं सुख मिळेल. प्रवास होतील. धार्मिक पर्यटन या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. एकंदरीत मध्य सोडल्यास आठवडा हा चांगला जाईल. सिंह रास, सिंह राशीच्या जातकांनी हा आठवडा विशेष करून सांभाळून राहिलं पाहिजे. रोगस्थानापासून मृत्यूस्थानापर्यंत म्हणजे 6ष्ठ ते 8म असं चंद्राचं परिभ्रमण आहे आणि त्यामुळे विकार, आजार यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकर चाकरांपासून त्रास होण्याची शक्यता आहे.
एखादी लहानशी चोरी, वस्तू गहाळ होणं यासारख्या शक्यता आहेत. आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सुख लाभेल, पार्टनर सहकार्य करेल. पण आठवड्याचा शेवट मात्र परत एकदा अंथरुणावरती ताप, सर्दी, पडसं यासारख्या विकारांनी अंथरुणावरती घालवावा लागेल. तेव्हा सावध राहा, औषध वेळेवरती घ्या. मानसिक चिडचिड होऊ शकते, तर त्या दृष्टीने शांतता ठेवा. कन्या रास, आठवड्याची सुरुवात चांगली आहे. मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल, सौहार्द टिकेल, संततीची अपेक्षा असणाऱ्यांना त्या दृष्टीने चांगल्या बातम्या मिळतील. एकंदरीत सौहार्द राहील. 26-27 मात्र थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. शब्दावरती ताबा ठेवा. पैसे मिळतील, पण ते खर्च होतील. अगोदर खर्च येईल, मग पैसा येईल, आणि त्यामुळे तो पैसा टिकणार नाही. आनंद त्याचा आपल्याला घेता येणार नाही. आठवड्याचा शेवट हा घराच्या दृष्टीने, जोडीदाराच्या दृष्टीने, पार्टनरच्या दृष्टीने हा सुखाचा जाईल. एकंदरीत आठवडा बरा आहे. तूळ रास, तूळ राशीने आठवड्याच्या सुरुवातीला तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे. बाचाबाची, गैरसमज याचा त्रास होण्याची शक्यता आहे, क्लेश होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल. तर त्यामुळे तोंडावरती ताबा ठेवा, शब्दावरती कंट्रोल ठेवा. आपली जवळची माणसं दुखावली जाणार नाहीत हे बघा. 26, 27, 28, 29 त्याच्यामध्ये 26, 27 हे दिवस चांगले आहेत. एकंदरीत प्रवासाचा आनंद हा तुम्हाला 26-27ला उपभोगता येईल. मात्र आठवड्याच्या शेवटी परत गिडीनेस, थकवा हा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीर प्रकृतीची काळजी घ्या. एखादी वस्तू गहाळ होणार नाही, हरवणार नाही याची काळजी घ्या. आपल्या वस्तू नीट निगुतीने ठेवा. हा आठवड्याचा शेवटाचा सल्ला आहे. वृश्चिक रास, प्रवास होतील, प्रवासात आनंद मिळेल, धार्मिक पर्यटन होईल, गृहसौख्य चांगलं राहील. आप्त, इष्ट, जवळचे यांच्या सहवासात हा आठवडा आनंदाचा जाण्याची शक्यता आहे. संततीचं सौख्य लाभेल, आध्यात्मिक आनंद लाभेल, आणि त्यामुळे हा आठवडा उत्तम सुखाचा जाण्याची शक्यता आहे. धनुरास, पैशाचे प्रश्न जर असतील तर सोमवार मंगळवारी सोडवून घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. उधार उसनवार तुम्ही करू नका आणि कोणाला देऊ नका, बुडण्याची शक्यता आहे. आठवड्याचा मध्य हा चांगला जाईल. नवीन कल्पना सुचतील, त्या अंमलात आणल्या जातील. कर्तबगारीसाठी नवीन क्षेत्र उपलब्ध होईल. त्या दृष्टीनेही तुमच्या एकंदरीत अंगभूत गुणांना वाव मिळेल. आठवड्याचा शेवट घरामध्ये गृहसौख्याच्या दृष्टीने हा चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी देखील घरात आईकडून चांगली बातमी कळेल. आई आजारी असेल तर ती सुधारेल प्रकृती. अशा रीतीने हा आठवडा एकंदरीत बरा आहे. मकर रास, मकर राशीने पहिले 2 दिवस सांभाळायचे आहेत. थंडीचे आजार होण्याची शक्यता आहे. सर्दी, पडसं याचा त्रास होईल. शारीरिकदृष्ट्या डोकंदुखी वगैरे त्याच्यामुळे एकंदरीत मानसिक चिडचिड राहील, त्रास राहील. त्यामुळे सावध राहायचं. नंतर मात्र आठवडा चांगला आहे. म्हणजे 26, 27, 28, 29, 31 पर्यंत हा आठवडा नंतर चांगला जाईल. पैशाची कामं होतील. एकंदरीतच नवीन नोकरी, धंदा, व्यवसाय करणाऱ्यांना
हा आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला आकस्मिक खर्च येतील आणि त्याने तुम्ही गडबडून जाल. असं काही करू नका. मानसिक तोल ढळून देऊ नका. खर्च आले तर आहेत त्या आपल्या पैशामध्ये ते भागवा. अवास्तव खर्च, अवास्तव योजना, कर्ज वगैरे काढू नका. नंतर म्हणजे बुधवार गुरुवार दिवस चांगला आहे. शारीरिक सौख्य लाभेल, शरीर प्रकृती चांगली राहील, नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने तुम्हाला पुढचे दिवस हे काम करायचं आहे. त्या दृष्टीने देखील तुम्हाला आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. पैसे अडकलेले असतील तर ते येतील, आवक वाढेल. काही फिक्स डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर त्या दृष्टीने आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार शनिवार हा काळ चांगला आहे. मीन रास, मीन राशीला सोमवार आणि मंगळवार जे कराल ते होईल. सोमवार आणि मंगळवार उत्तम आहे. आवक चांगली राहील. व्यापार धंद्यामध्ये असणाऱ्यांचा धंदा होईल, वसुली होईल, पैशाची कामं होतील. मात्र आठवड्याच्या मध्यावरती थोडाफार खर्च होईल आणि त्यामुळे मनाची चिडचिड होईल, मनावरती ताण राहील. पण आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. आठवड्याच्या शेवटी सगळा मानसिक त्रास जाईल, शारीरिक त्रास जाईल, शरीर प्रकृती आरोग्य उत्तम राहील. अशा रीतीने हा आठवडा तुम्हाला संमिश्र अशा स्वरूपाचा जाणार आहे. तेव्हा मंडळी, हे होतं या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा. काही तुम्हाला समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या कळवा. मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.